सर्वांना सुप्रभात, नमस्कार सर्वांना. आणि आजचा प्रवास आहे आपला सुरू झालेला आहे. आपण कल्याण पुढे येऊन समृद्धी मार्ग, आता समृद्धी मार्गावर आलेलो आहे. आपण समृद्धी मार्गाचा वापर करून आपण आता चाललो आहे छत्रपती संभाजी महाराज नगर. आणि इथे जो 12 ज्योतिर्लिंगापैकी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन घेणार आहे. तर चला, समृद्धी मार्गावर प्रवास करणे म्हणजे अद्भुत आहे. आणि काही काम केले रस्त्याचं. आणि बोगदा पाहू शकता आपण. हा बोगदा आहे 4 किलोमीटरचा. जबरदस्त लाईटिंग वगैरे केली आहे. चला बोगद्याचा आनंद घेऊ. असे भरपूर बोगदे लागतील आपल्याला. चला पुढे पाहू आपण. इसवी सन 1187 देवगिरी किल्ल्याची निर्मिती भिल्लम राजा या भिल्लम राजाने केले. आणि तिथे यादवाई राज्य केला. त्यानंतर खिलजीने राज्य केला. खिलजीच्या नंतर तुघलक घराण्याने राज्य केला. नंतर मुघल आले. मुघलांच्या नंतर पेशवे म्हणजे मराठे राज्य केला. आणि हा 94 एकरमध्ये किल्ला आहे. आणि चाऱ्या बाजू त्याच्या खदक खोदलेले आहेत. खदकामध्ये मगरी, साप असायचे. त्यामुळं हा किल्ला कोणाला जिंकता येत नव्हता सहसा. तर चला पुढे पाहू आपण. आणि पूर्ण वलसा घालून किल्ल्याला आपण आलो आहे. पाहू शकता आपण पूर्वेकडून आता पश्चिमेकडे आलो. पूर्ण किल्ल्याला वलसा घालून आता आपण चाललो आहे समोर. आता छोटासा घाट लागेल आपल्याला. आणि त्या घाटाकडे चाललो आहे. हा बघा छोटा घाट आहे. आणि चला पुढील मार्गाला आता. तर आता आपण पोचलो आहे कृष्णेश्वर देवस्थानला. छत्रपती संभाजी महाराज नगर येथील. तर आपण आता कृष्णेश्वर मंदिराचे ट्रस्ट आहे त्यांची पार्किंग आहे. त्या पार्किंगमध्ये आलो आहे ना. समोर दिसतं आहे आपल्याला कलश दर्शन झालेलं आहे मंदिराचं. हर हर महादेव. चला गाडी पार्क करून आपण आता पुढच्या मार्गाला लागलो आहे. आता हे बघा पूर्ण गाड्या पार्क केलेल्या आहेत इथे. आता आपल्याला लागले बाजारपेठ. छोटी छोटी दुकानं आहेत. पूजेचे साहित्य, छोटे छोटे शिवलिंग, शंख आहेत विकायला. नंतर इकडे डाव्या बाजूने बोलायचे आपल्याला इकडनं. हे बघा खूप छान शिवलिंग आहेत. छोटे छोटे शंख आहेत. परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस मंदिर तोडला त्यावेळेस मंदिराच्या समोर हा बघा एकदम घुंगटवाला काहीतरी बांधून ठेवलं आहे. म्हणजे त्याला आपलं अस्तित्व नष्ट करून मुद्दामून काही ना काही अशा वस्तू बांधून ठेवलेल्या आहेत. तर आता आपण लाईनला लागलेलो आहे. दर्शनाच्या लाईनला खूप मोठी लाईन आहे. 2-3 तास तरी जातील असं वाटतंय. उत्तर भारतात श्रावण महिना 15 दिवस आधी चालू होतो. त्यामुळे उत्तर भारतातील खूप भाविक आलेले आहेत.
मंदिराचा दगड आणि साईडच्या कंपाऊंडचा दगड म्हणजे जी भिंत आहे बाजूची संरक्षण भिंत तिला असा लाल दगड वापरलेला आहे आणि हा काहीतरी मंदिराचा अवशेष तुटलेला आहे भिंती लावले आणि मंदिराला छानपैकी असून मोठं कोरलेले आहेत या पाहू शकता आपण अशा प्रकारे आणि छोटीशी विहीर आहे त्या पूर्वीच्या काळाची. आता लाईन आपली कमी होत चालली आहे आणि मंदिराच्या खूप जवळ जात चालली आपण तर पाहू शकता तुम्ही. आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही पण तरी आम्ही व्हिडिओ करतोय. मॅडम थोड्या रोडला तिथे सिक्युरिटीवाला तरी आम्ही व्हिडिओ चालूच ठेवले आणि खूप लालदामध्ये व्हिडिओ कम जबर असते ती शोक कलश एकदम सुंदर पाहू शकता तुम्ही. छोटे बांधून करू शकतो. तर चला पुढे आता आपल्याला लाईनला शेड काढायचे आहे कारण शेड घालून आतमध्ये एंट्री नाही गाभाऱ्यात उघडच जावं लागतं त्यामुळे आता शेड काढू आपण आणि कमरेला बांधूया. हे पाण्याची विहीर आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. खूप सुबक असं कोरीव काम केलेलं आहे आपण पाहू शकता. जबरदस्त कोरीव काम आहे काय डिझाईन केली असेल त्यावेळेस आणि आपण पाहू शकता इकडे आता ही पूर्वेकडची एंट्री आणि दरवाजा बघा एंट्रीचा दरवाजा एकदम छोटा त्याच्यामुळे असं म्हणतात की मंदिर का तोडला नाही. काही शिलालेख आहेत आपण वाचू. सेवक एंकोजी जयतोजी भोसला आणि दुसरे आहेत आहे दास मालोजी घोगाजी सुधादावजी भोसले. तिसरे आहे ते सेवक आरजी राजू आणि काही पदक आहेत काही ते कोरीपाने. हे हॉटेल ग्रीन पार्क हे आम्ही बुक केलं होतं ऑनलाईन बुक केलं होतं आणि यात आम्ही आज रात्री स्टे केलं. मस्त छान हॉटेल आहे. तुम्ही जर कधी आलात तर असे छानपैकी रूम 1000-1200 रुपयामध्ये भेटतात एक वस्तीसाठी. छानपैकी रूम आहे. TV AC बेड पण खूप चांगला आहे. तर चला आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्या चॅनलचं नाव आहे भटकंती विथ राकेश.